मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत। आज पुण्यामध्ये तिसरं विश्व मराठी संमेलन पार पडतंय। साहित्य संमेलनाला तिन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। 2 दिवस पार पडणाऱ्या या संमेलनामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहेत। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथनं शोभायात्रेला सुरुवात होईल। इथनं फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जिथे मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे तिथे जाऊन कार्यक्रमाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडेल। आणि थेट या संदर्भातली माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, आपण बघतोय आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि पुण्याला तिन्ही जे प्रमुख आहेत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळेच उपस्थित असणार आहे। कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम रंगतदार पद्धतीचा होणार आहे? आपण पाहतो की बालगंधर्व रंगमंदिर असतो आणि उद्घाटन होणार आहे त्यासाठी आपली कशी तयारी आपण स्वतः इथे पोहोचला आहात। एकूणच आता उद्घाटनाचा आज होणार कसा आजचं मराठी विश्व संमेलन जे आहे सगळे दिग्गज मंडळी देखील आलेली आहेत आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं हे विश्व मराठी संमेलन होतं आहे। आणि आपल्या लक्षात आलं असेल की 9 वाजताची शोभायात्रा आहे, पण हजारो मुलं याच्यामध्ये सामील झालेली आहेत, पुणेकर सामील झालेले आहेत आणि उद्घाटनाच्या अगोदरच विश्व मराठी संमेलन ही यशस्वी झालंय याची पोच पुणेकरांनी दिलेली आहे। मराठीला अभिजात दर्जा मिळतोय। खरं तर इथलाच पुणे जिल्ह्यातला जो भाग आहे नाणेघाट, तिथला शिलालेख यासाठी उपयोगात आलेला आहे। याचा कशा पद्धतीने पाहताय आपण, मराठीला पुढे कशा पद्धतीने यायला आपण प्रोत्साहन देणार? तुम्ही बघत असाल की जो मराठी भाषेचा रथ केलेला आहे त्याच्यावर त्या शिलालेखाचा उल्लेख देखील केलेला आहे आणि मला असं वाटतं की नुसतं संमेलन करण्यापेक्षा ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, मराठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे। म्हणून या पूर्ण संमेलनामध्ये युवकांची ताकद फार मोठ्या पद्धतीनं आम्ही अट्रॅक्ट केलेली आहे आणि त्याला आम्ही यशस्वी झालो असं माझं मत आहे। खरं तर साहित्यामधून संस्कार शिकवले जातात आणि गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात आपण पाहतोय कुठेतरी याची गरज आहे। कसं पाहताय याच्याकडे? हे जे क्षेत्र आहे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे। आता जे साहित्यिक मंडळी ज्यांनी मराठी जपली, त्याचं संवर्धन केलं, ते देखील ठीक आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये काही पाठीपुढं होऊ शकतं, परंतु आज ते एवढ्या हिरिरीनं या सगळ्यामध्ये भाग घेत आहेत आणि मराठी आमची बाकीच्या भाषांपेक्षा किती स्ट्रॉंग आहे, सुदृढ आहे हा दाखवण्याचा याच्यातनं प्रयत्न आहे। खरं तर मराठी ही रुजली पाहिजे, महाराष्ट्रात मराठीचं हे सगळं काही पाळंमुळं जी आहेत ती पोहोचली पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊन काय प्रयत्न करू? त्याचाच एक हा भाग आहे की विश्व मराठी संमेलन जे आहे ते फक्त इव्हेंट म्हणून आपण करत नाही। तर तुम्ही कार्यक्रम जर बघितले असतील तर मराठीची जेवढी अंग आहेत त्याला स्पर्श करण्याचा या संपूर्ण संमेलनात आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। मी मगाशी जसं सांगितलं की आमच्यामध्ये इव्हेंट करण्यापेक्षा हा इव्हेंट नसून हा एक उत्सव आहे, महोत्सव आहे आणि तो युवा पिढीपर्यंत पोचला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोचला पाहिजे। म्हणून हजारो विद्यार्थी आजपासून 3 दिवस या सगळ्या ह्याच्यामध्ये सामील होणार आहेत। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं म्हणजे आता बालगंधर्व रंगमंदिरात हा सगळा जो सोहळा आहे तो आता सुरू होतोय आणि थोड्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जाऊन याचं उद्घाटन होईल आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या सगळ्या कार्यक्रमात 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तिथले जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये काव्य संमेलन असेल, त्यासोबत मराठीचा अभिजात जो दर्जा आहे मिळालेला त्याच्यावरचा परिसंवाद आहे। एकूणच या कार्यक्रमाला 2 दिवस सगळं काही स्वरूप असणार आहे। आणि हा जोर आपण पाहतोय विश्व मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जी आहे ती बालगंधर्व रंगमंदिरापासून झालेली आहे आणि आता पुढे फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत हे अशाच पद्धतीनं जोरदार वाजत गाजत अशी मिरवणूक जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुर्तास धन्यवाद अविनाश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।